नमस्कार. 19 डिसेंबरला काय होणार ह्याची उत्सुकता तुम्हाला लागली आहे का? 19 डिसेंबरला महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती, नागपुरातला व्यक्ती पंतप्रधान होणार अशी चर्चा तुम्ही बातम्यामध्ये ऐकत असाल. आणि ज्यांना राजकारण इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी विषय थोडासा सिरियस आहे. म्हणजे काय जास्त सिरियस नाही, पण लोक थोडेसे याच्याबद्दल उत्सुकता आहे ती. तुम्ही ती 16 डिसेंबर नावाचा पिक्चर बघितला आहे का? की दुल्हन का विदाई का वक्त बदलना आहे, असंच काहीतरी 19 डिसेंबरला काहीतरी होणार असं प्रिडिक्शन पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी केले. माजी मुख्यमंत्री आहेत आणि पंतप्रधान कार्यालयाचे ते सल्लागार आहेत ती. आणि त्यांनी ती जेफ्री एप्स्टीन म्हणून एक व्यक्ती आहे बघा, जो इस्रायलचा मोसाद, जशी आपली रॉ आहे तसे इस्रायलची मोसाद म्हणून संघटना आहे आणि त्याचा तो एजंट आहे. आणि तो अमेरिकेत गेल्यानंतर तिथं जे लहान वया मुलींचं लैंगिक शोषण ह्याच्यावर आधारित ते तो कांड केलं आहे त्यानं, आणि त्याच्यावर आधारित अमेरिकेत एक कायदा आला आहे आणि त्याची माहिती 19 तारखेपर्यंत कंपल्सरी उघड करायची आहे. ह्या अनुषंगानं त्यांनी एक त्यांचं प्रिडिक्शन तयारी मांडले की देशाची सत्ता बदलू शकत्या, पंतप्रधान बदलू शकते ती, आणि महाराष्ट्रातला एक व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते असा त्यांनी फक्त एक अंदाज दिला आहे. म्हणजे असं काही त्यांनी भविष्यवाणी खात्रीशीर सांगितलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हीच जर गोष्ट तुम्ही एक विचार करा, हीच जर गोष्ट संजय राऊतांनी जर बोलली असती, संजय राऊतांनी जर बोलली असती तर लोकांनी सिरियस इतकं घेतलं नसतं. पण ही गोष्ट पृथ्वीराज चव्हाणांनी म्हणल्या म्हणून ह्या गोष्टीकडं मीडियामध्ये पत्रकार असू दे किंवा साधारण लोक थोडंसं उत्सुकतेनं आणि सिरियसपणानं बघायला लागली ती. म्हणजे आपल्याला एक ह्यातनं शिकायचं आहे. आपल्याला जर आयुष्यात जर काय जर बोलतो व्हायचं असेल, बनायचं असेल, तर संजय राऊतनं बनता पृथ्वीराज चव्हाण बनलं पाहिजे. म्हणजे कधीतरीच एखादं वाक्य बोलायचं, लोकांनी त्याला सिरियसली घेतलं पाहिजे. रोज उठून सकाळी उठून बडबडत जर आपण बसलो तर आपल्या वाक्याला कितीही सिरियस असलं तर त्या वाक्याला कोण किंमत देणार नाही. आणि आपण बघूया 19 डिसेंबरची वाट बघूया, काय होते बघ्याच.